मित्रांनो, रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे। 3 वेगवेगळ्या श्रेणीनुसार समाजातील 23 विविध घटकांना रेल्वेकडून तिकिटावर 25 ते 75% पर्यंत सवलत दिली जाते। काही नागरिकांना तर 100% सवलतीसह मोफत प्रवास सुद्धा करता येतो। तर कोणकोणत्या आहेत या श्रेणी आणि कोणते प्रवासी या सवलतींसाठी पात्र आहेत, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लक्षात असू द्या, व्हिडिओ दरम्यान जिथे जिथे एस्कॉर्ट या शब्दाचा वापर केलेला आहे त्याचा अर्थ आहे अशी व्यक्ती जी संरक्षणासाठी अपंग किंवा रुग्ण व्यक्तीसोबत प्रवास करते। तर पहिली श्रेणी आहे पर्सन विथ डिसॅबिलिटीज, म्हणजे अपंग व्यक्ती। शारीरिकदृष्ट्या अपंग अथवा विकृती असणाऱ्या व्यक्ती ज्यांना त्यांची हाडे, स्नायू किंवा सांधेदुखीमुळे दैनंदिन क्रिया करण्यासाठी अडचणी येत असतील आणि ज्यांना एस्कॉर्टशिवाय प्रवास करता येणार नाही। पॅराप्लेजिक पर्सन याचा अर्थ अशी व्यक्ती जी शरीराचा खालचा भाग स्वइच्छेने हलविण्यास असमर्थ असेल आणि एस्कॉर्टशिवाय यांनाही प्रवास करता येणार नाही। त्याचप्रमाणे मतिमंद व्यक्ती यांना देखील एस्कॉर्टशिवाय प्रवास करता येणार नाही। दृष्टिदोष असणाऱ्या व्यक्ती ज्यांना काहीच दिसत नसेल अशा व्यक्ती एकट्याने किंवा एस्कॉर्टसोबत कोणत्याही कारणासाठी प्रवास करणार असतील तर या सर्व अपंग व्यक्तींना रेल्वेच्या सेकंड क्लास, स्लीपर क्लास, फर्स्ट क्लास, थर्ड AC, AC चेअर कार या कोचेसमध्ये प्रवास भाड्यावर 75% सवलत मिळते। फर्स्ट AC आणि सेकंड AC कोचमध्ये 50% सवलत मिळते। जर प्रवास राजधानी किंवा शताब्दी एक्सप्रेसचा असेल तर थर्ड AC आणि AC चेअर कारच्या प्रवास भाड्यावर 25% सवलत मिळते। तसेच MST किंवा QST म्हणजे मासिक अथवा त्रैमासिक पासवर सुद्धा अशा अपंग व्यक्तींना 50% सूट दिली जाते। प्रवासामध्ये जर कोणी सोबत असेल त्या एका व्यक्तीसाठी सुद्धा या सर्व सवलती लागू होतात, म्हणजेच एस्कॉर्टसाठी। दिव्यांग व्यक्तींचा दुसरा प्रकार म्हणजे अशा व्यक्ती ज्यांना पूर्णपणे बहिरेपणा अथवा मुकेपणा आहे। थोडक्यात हे दोन्हीही दोष एकाच व्यक्तीमध्ये असतील आणि अशी व्यक्ती स्वतः अथवा एखाद्या एस्कॉर्टसोबत कोणत्याही कारणासाठी रेल्वेने प्रवास करणार असेल तर सेकंड क्लास, स्लीपर क्लास आणि फर्स्ट क्लास या कोचमधून प्रवास करण्यासाठी प्रवास भाड्यावर 50% सवलत आहे। MST किंवा QST मासिक किंवा त्रैमासिक पासवर सुद्धा अशा व्यक्तींना 50% सूट दिली जाते। इथेही सोबत असलेल्या एका एस्कॉर्टसाठी सर्व सवलती लागू होतात, म्हणजे त्यांनाही अपंग व्यक्तीसोबत प्रवास करणे सोपे जाते। मित्रांनो, अपंग व्यक्तीसाठीच्या या सवलती मिळवण्यासाठी तुम्हाला डॉक्टरची सही व शिक्का असलेले हे कन्सेशन सर्टिफिकेट भरून त्यावर तुमचा फोटो लावून सादर करावे लागते। सर्टिफिकेट इंग्रजी आणि हिंदी दोन्हीही भाषांमध्ये उपलब्ध आहे। जर तुम्हाला ते डाउनलोड करायचे असेल तर कृपया व्हिडिओ खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। आता श्रेणी क्रमांक 2 पेशंट्स म्हणजे रुग्ण। कॅन्सर म्हणजे कर्करोगाचे रुग्ण एकटे किंवा एस्कॉर्टसोबत रोगावरील उपचार करण्यासाठी किंवा नियमित तपासणीसाठी म्हणजे रेग्युलर चेकअपसाठी रेल्वेने प्रवास करणार असतील तर सेकंड क्लास, फर्स्ट क्लास आणि AC चेअर कार या कोचच्या प्रवास भाड्यावर 75% सवलत मिळते। स्लीपर क्लास किंवा थर्ड ACच्या प्रवास भाड्यावर 100% सूट मिळते, म्हणजेच मोफत प्रवास करता येतो। जर प्रवास फर्स्ट AC आणि सेकंड ACचा असेल तर 50% सवलत मिळते, म्हणजेच अर्धे तिकीट। जर सोबत कोणी एस्कॉर्ट असेल तर त्या व्यक्तीला पेशंटला जी सवलत मिळते त्यापैकी 75% सवलत वगळून इतर सवलती प्रवासासाठी लागू होतात। त्यानंतर आहेत असे रुग्ण ज्यांचा आजार जीन्सद्वारे पालकांकडून पोहोचतो, जसे शरीरात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे रक्तविकार इत्यादी। जर हे रुग्ण उपचारांसाठी किंवा नियमित तपासणीकरिता एकटे अथवा एस्कॉर्टसोबत प्रवास करणार असतील, तसेच हृदयविकार असलेले रुग्ण, किडनी म्हणजे मूत्रपिंडाचे विकार असलेले रुग्ण एकटे किंवा एस्कॉर्टसोबत हार्ट सर्जरी किंवा किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन किंवा डायलिसिससाठी रेल्वेने प्रवास करणार असतील तर सेकंड क्लास, स्लीपर क्लास, फर्स्ट क्लास, थर्ड AC चेअर कार या कोचेसच्या प्रवास भाड्यावर त्यांना 75% सवलत उपलब्ध आहे। फर्स्ट AC आणि सेकंड ACच्या कोचवर 50% सवलत पेशंट आणि त्यांच्यासोबतच्या एस्कॉर्टसाठी मिळते। मित्रांनो, हेमोफिलिया या रोगाची तीव्र आणि मध्यम स्थिती असलेले रुग्ण एकटे किंवा एस्कॉर्टसोबत आजाराच्या उपचारासाठी किंवा नियमित चेकअपसाठी रेल्वेने प्रवास करणार असतील तर सेकंड क्लास, स्लीपर क्लास, फर्स्ट क्लास, थर्ड AC चेअर कार या सर्व कोचेसच्या प्रवास भाड्यावर त्यांना देखील 75% सवलत मिळते। त्याचप्रमाणे TB असलेले लुपस वलॅगेरिस या रोगाचे रुग्ण एकट्याने किंवा एस्कॉर्टसोबत उपचारासाठी
तसेच नियमित तपासणीसाठी प्रवास करणार असतील तर त्यांनाही सेकंड क्लास, स्लीपर क्लास, फर्स्ट क्लास या कोचेसच्या प्रवास भाड्यावर 75% सवलत मिळते. नॉन इन्फेक्शियस लेप्रोसी या आजाराने ग्रस्त असलेल्या पेशंट्ससाठी देखील उपचार आणि नियमित तपासणीसाठी रेल्वेच्या सेकंड क्लास, स्लीपर क्लास, फर्स्ट क्लासच्या प्रवास भाड्यावर 75% सवलत मिळते. त्याचप्रमाणे एड्सच्या रुग्णांनाही ART सेंटरमध्ये उपचार किंवा नियमित तपासणीसाठी सेकंड क्लासच्या प्रवास भाड्यावर 50% सवलत दिली जाते. ऑस्टोमी पेशंटला व सोबतच्या एस्कॉटला प्रवासाच्या कोणत्याही कारणासाठी MST आणि QST पासेसवर 50% सवलत दिली जाते. मित्रांनो, सिकल सेल अनायमिया तसेच अप्लास्टिक अनायमिया या आजाराच्या रुग्णांना रेल्वेच्या स्लीपर क्लास, AC चेअर कार, AC 3 टियर आणि AC 2 टियर या कोचेसच्या प्रवास भाड्यावर 50% सवलत मिळते. पेशंटकरिता उपलब्ध सवलती मिळवण्यासाठी आउटवर्ड जर्नी अँड रिटर्न जर्नी म्हणजे जाणे आणि परत येण्यासाठी असे 2 प्रकारचे कन्सेशन सर्टिफिकेट्स सोबत असणे गरजेचे आहे. हे सर्टिफिकेट हॉस्पिटल, केंद्र शासन किंवा राज्य शासनाचे आरोग्य विभागामार्फत किंवा एड्स पेशंटसाठी ART सेंटरने सही व शिक्क्यासोबत जारी केलेले असावे. या दोन्हीही सर्टिफिकेटची लिंकसुद्धा तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आहे तिसरी श्रेणी, स्टुडंट्स किंवा विद्यार्थी. मित्रांनो, असे विद्यार्थी ज्यांना मूळ गावी जाण्यासाठी किंवा शैक्षणिक दौऱ्यासाठी जायचे असेल तर जनरल कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी सेकंड क्लास आणि स्लीपर क्लासमध्ये 50%, MST, QST या पासेसवर सुद्धा 50% सूट मिळते. पण विद्यार्थी SC किंवा ST कॅटेगरीतील असेल तर सेकंड क्लास आणि स्लीपर क्लास कोचच्या प्रवास भाड्यावर तसेच MST किंवा QST पासेसवर 75% सवलत मिळते. त्याचप्रमाणे ग्रॅज्युएट होईपर्यंत मुलींना आणि 12वी होईपर्यंत मुलांना घर ते शाळा प्रवास करण्यासाठी रेल्वेच्या सेकंड क्लास MSTमध्ये 100% सवलत मिळते. म्हणजेच त्यांना मोफत प्रवास करता येतो. ग्रामीण भागात सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षातून एकदा अभ्यासाच्या दौऱ्याकरिता, ग्रामीण भागात सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना नॅशनल लेवल फॉर मेडिकल, इंजिनिअरिंग इत्यादीसाठींच्या एंट्रन्स एक्झाम म्हणजे प्रवेश परीक्षेकरिता जायचे असल्यास सेकंड क्लास कोचेसच्या प्रवास भाड्यावर 75% सवलत मिळते. तसेच UPSC आणि केंद्रीय कर्मचारी निवड आयोगाद्वारे घेतलेल्या मुख्य लेखी परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा सेकंड क्लास प्रवास भाड्यावर 50% सवलत मिळते. भारतात शिकणारे परदेशी विद्यार्थी सरकारमार्फत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात किंवा सेमिनारमध्ये सहभागी होण्याकरिता प्रवास करणार असतील किंवा सुट्ट्यांमध्ये ऐतिहासिक व महत्त्वाच्या ठिकाणी भेट देण्याकरिता प्रवास करत असतील तर त्यांना देखील सेकंड क्लास आणि स्लीपर कोचच्या प्रवास भाड्यावर 50% सवलत मिळते. मित्रांनो, रिसर्च स्कॉलर्स म्हणजे संशोधन अभ्यासक ज्यांचे वय 35 वर्षांपर्यंत आहे अशा प्रवाशांना संशोधन कार्यासंदर्भात प्रवास करायचा असल्यास सेकंड क्लास आणि स्लीपर कोचच्या तिकिटावर 50% सवलत उपलब्ध आहे. वर्क कॅम्प्स म्हणजेच कार्यशिबिरात सहभागी होणारे स्टुडंट्स किंवा नॉन स्टुडंटकरिता 25% सूट सेकंड क्लास आणि स्लीपर कोचच्या तिकिटावर दिली जाते. याचसोबत असे कॅडेट्स किंवा मरीन इंजिनियर्स जे नेव्हिगेशनल किंवा मर्केंटाईल मरीन इंजिनिअरिंगची ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घेत आहेत त्यांना घर ते प्रशिक्षणाचे जहाज या दरम्यानच्या प्रवासासाठी सुद्धा सेकंड क्लास व स्लीपर कोचच्या प्रवास भाड्यावर 50% सूट मिळते. म्हणजेच हाफ तिकिटावर प्रवास करता येतो. तर मित्रांनो, एकूण 23 कॅटेगरीजमध्ये रेल्वेकडून वेगवेगळ्या प्रवाशांना 25% ते 100% पर्यंत सवलत दिली जात आहे. हा व्हिडिओ जरूर शेअर करा म्हणजे गरजवंतांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.